सदावर्ती आणि भुजबळ वाया गेलेली माणसं. अंतरवाली सराटीत दाखल झाल्यावर मनोज जरांगेंचं सदावर्ती आणि भुजबळांवर टीकास्त्र. 29 जानेवारीला रायगडला जाणार, 30 जानेवारीला शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार आणि 31 जानेवारीला अंतरवाली सराटीला परत राहणार. जालन्यात बोलताना जरांगेंची माहिती. मनोज जरांगे मुंबईत आल्यानंतर सरकारने अध्यादेश काढला. यावरून सरकार किती असंवेदनशील आहे हे दिसून येतं. खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. शेतकऱ्यांपुढे मला एकनाथ शिंदे महत्वाचे नाहीत. आमची पार्टी 2 आमदारांची जरी असली तरी एकटा बच्चू कडू 100 आमदारांना पुरेसा आहे. बच्चू कडू यांचं वक्तव्य. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटला. आता इतर समाजांना शैक्षणिक आणि नोकरीचं आरक्षण मिळावं यासाठी महायुती सरकार कटिबद्ध. मंत्री धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही याचा आनंद. मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. तसंच ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत त्यांना मराठा समाजाचं वेगळं आरक्षण मिळेल. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. अधिकाऱ्यांच्या कानाखाली 12 वाजवा. पोलीस माझं काही वाकडं करू शकणार नाहीत. माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय. पंढरपुरातल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात नितेश राणेंचं वक्तव्य. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या नितेश राणेंवर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करा. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची मागणी. रत्नागिरीच्या संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थान शाळेत राष्ट्रीय गो संमेलन. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणेंची उपस्थिती. संमेलनाचा आजचा 3रा दिवस. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. पहाटे 6 वाजल्यापासून अजित पवारांकडून बारामतीतल्या विविध विकास कामांची पाहणी. खासदार नवनीत राणा आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्यात श्रेयवादाची लढाई. एकाच रस्त्याचं यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्याकडनं भूमिपूजन. भंडारा पोलीस विभागाच्या वतीने भंडाऱ्यात रन विथ पोलीस महामॅरेथॉनचं आयोजन. स्पर्धेत हजारो तरुणांचा सहभाग. यवतमाळमध्ये वनरक्षकाच्या 79 जागांसाठी उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू. 79 जागांसाठी 11,000 उमेदवार, महिला आणि पुरुषांचा सहभाग. वनसंरक्षक वसंत घुले यांची माहिती. नंदुरबारच्या शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनी परिसरात बिबट्याचा वावर. नागरिकांची माहिती. बिबट्या दिसल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण. बिबट्याला शोधण्याचा नागरिकांकडून प्रयत्न. नागपूरच्या सोमठाणा गावाजवळ निरंकारी संत समागमाचं आयोजन. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं 2.5 लाखाहून अधिक भाविक कार्यक्रमात सहभागी. पुण्यामध्ये दुबईहून सोन्याची तस्करी. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 6 किलोचं 3.5 कोटींचं सोनं जप्त. सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोघांना पोलिसांकडून अटक. गुजरातच्या कच्छ तसंच राजस्थानातनं आलेले उंट वर्ध्यात दाखल. या उंटांची तस्करी केली जात असल्याचा प्राणीमित्रांना संशय. जिल्हा पशु क्रूरता निवारण समितीकडून चौकशी व्हावी. प्राणीमित्रांची मागणी. यवतमाळच्या करंजीजवळ शॉर्ट सर्किटने आग लागून ट्रक जळून खाक. सुदैवाने जीवितहानी नाही. सल्फर कोटेड गोल्ड युरियाचा देशातला पहिला रॅक नाशिकच्या मनमाडमध्ये दाखल. कंपनीचे अधिकारी, वितरक आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वितरणाचा शुभारंभ. सल्फर कोटेड युरिया कांदा पिकाला फायदेशीर. कंपनीची माहिती. संभाजीनगरच्या लायगावमध्ये ऑइल मिलचं केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन. पहाटे अॅग्रो प्रोड्युसिंग कंपनीचे संचालक गोपीनाथ वाघ यांच्या संकल्पनेतनं ऑइल मिलची स्थापना. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती. नागपूरच्या मध्ये फटाक्यांचा आवाज करणाऱ्या बुलेट चालकांवर पोलिसांची कारवाई. शहरात 2,586 वाहनांना चलान तर 50 बुलेट आणि रेस बाईकसह 103 वाहनं जप्त. हुंड्यासाठी नवविवाहितेची गळा चिरून हत्या. वाशिमच्या वाघजाळी गावातली घटना. 2 आरोपींना अटक. पती गजानन शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न. धुळे जिल्हा प्रशासनाकडून शहरातील पांझरा नदी पात्राची स्वच्छता. या मोहिमेत जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी यांचा मोठ्या संख्येने सहभाग. नाशिकच्या मनमाडमध्ये पुरातन गुरुद्वाराच्या नूतनीकरण कामाला सुरुवात. बाबा द्वीपसिंगजी यांच्या जयंतीनिमित्ताने शीख धर्मगुरूंच्या हस्ते कामाचा शुभारंभ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.